ह्या साबणाचा आणि पहिल्या महायुद्धाचा खूप गहिरा संबंध आहे. 1916 पहिलं महायुद्ध सुरू होतं. युद्धामुळे जगभरातील व्यापार विस्कळीत झाला होता. चंदनाची परदेशातील निर्यातही मोठ्या प्रमाणात थांबली आणि म्हैसूरच्या राजासमोर प्रश्न उभा राहिला, इतका मोठा चंदनाचा साठा, आता त्याचं करायचं तरी काय? तेव्हाच म्हैसूरच्या राजाला त्यांच्या एका मित्राने चंदनाचं साबण भेट म्हणून दिलं. महाराजा नलवडी कृष्णराज वडियार चौथे यांनी या संकटातच एक संधी पाहिली. महाराजांनी विचार केला की चंदनाची निर्यात आता आपल्याला करता येणार नाहीये, मग जर आपण चंदनापासून साबण बनवला तर? आणि सुरुवात झाली म्हैसूर सँडल सोपच्या प्रवासाची. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दूरदर्शी दिवाण सर एम विश्वेश्वरय्या यांच्यावर जबाबदारी सोपवली. विश्वेश्वरय्या यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील प्रयोगांना चालना दिली. याच काळात त्यांची भेट झाली एका तरुण हुशार शास्त्रज्ञाशी, सोसले गरळापुरी शास्त्री. पुढे शास्त्रींना साबण निर्मितीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी परदेशात पाठवण्यात आलं. पण इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर सगळं काही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोपं नव्हतं. साबण निर्मितीचं तंत्रज्ञान सहजपणे त्यांच्या हातात येत नव्हतं. त्यांना तिथे प्रत्यक्ष प्रयोग करण्यासही अडथळे आले. पण शास्त्रींनी हार मानली नाही. त्यांना जे काही तिथे शिकता आलं ते त्यांनी आत्मसात केलं आणि पुढे अमेरिकेपर्यंतचा प्रवास त्यांनी केला. प्रयोगातून या तंत्रज्ञानाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतलं. शास्त्रीजी हे सगळं ज्ञान घेऊन भारतात परत आले. इथे आल्यानंतर चंदनाच्या तेलापासून विशेष साबण त्यांनी विकसित केला. 1918 मध्ये बंगळुरूमध्ये सरकारी साबण कारखाना सुरू झाला आणि जन्म झाला म्हैसूर सँडल सोपचा. बरं, शास्त्रीजींची कल्पकता साबण बनवण्यापुरतीच मर्यादित होती का? तर नाही. तेव्हाचे बरेच साबण चौकोनी आकाराचे असायचे. त्यांनी या साबणाला लंबगोलाकार दिला. याशिवाय त्यांनी साबणाला एक वेगळीच ओळख दिली. शरभाचं चिन्ह, सिंहाचं शरीर आणि हत्तीचं मस्तक असलेला हा पौराणिक प्राणी म्हैसूरच्या राजघराण्याशी जोडलेलं हे प्रतीक शौर्य, सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतिनिधित्व करत होतं. शरभाला साबणावर राजमुद्रेसारखं स्थान देण्यात आलं. आज आपण ज्याला ब्रँड लोगो वगैरे म्हणतो ना, हे काम त्या काळी शास्त्रीजींनी केलं. इथेच शास्त्रीजी थांबले नाही. राजेशाही साबण आणि त्याला फक्त कागदात गुंडाळून देणार नाही. शास्त्रीजींनी इथे सुद्धा कसर सोडली नाही. त्या काळी दागिन्यांच्या पेट्या जशा असायच्या तशी पेटी त्यांनी या साबणाकरता तयार करून घेतली, ज्यावर सुंदर फुलांची नक्षी होती. आता प्रश्न होता की हा राजेशाही साबण लोकांपर्यंत पोचवायचा कसा? इथेही शास्त्रीजींनी त्या काळच्या पुढचा विचार केला. वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या आणि ट्रॅमच्या तिकिटांवरही साबणाची जाहिरात